आज आपण जाणार आहे फिरायला. आता काकांच्या मामाच्या गावाला सगळेजण जातात. आज आपण जाणार आहे नवीन ठिकाणी मोरांच्या गावाला. तर चला आपण सकाळी जवळपास 8 वाजले. आपण आता घरून निघतोय, जाऊ. तर आज आपण आलो आहेत जय मल्हार कृषी पर्यटन स्थळ चिंचोली इथे. याला मोरांचा गावही म्हणतात. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला म्हटलं होतं की आपण जाणार आहेत मोरांच्या गावाला. हे चिंचोली गावामध्ये खूप फेमस आहे इथलं ठिकाण. जय मल्हार पर्यटन स्थळ. ते सूचना बघू शकता. आपण आता जाणार आहे तिकीट काउंटरला. तिकीट गाडी इकडे फ्री पार्किंग आहे. बरीचशी मोठी मागे तिकडे ग्राउंड पण आहे. बरीचशी फ्री पार्किंग आहे. आपण सकाळी सकाळी पोहोचलोय. पुण्यापासून पिंपरी चिंचवड पासून हार्डली 1-1.25 तासाचा रस्ता आहे. 45 ते 47 किलोमीटर फक्त डिस्टन्स आहे. आपण जाणार आहे आता तिकीट काढायला. बघूया किती तिकीट आहे. एक द्या. दोन मोठे. तिकीट कसं आहे? $750 मोठ्यांचं आहे. 3 तिकीट आहे. एक श्रद्धाचं आणि 2 आपलं. छोट्याचे नाही. तुझं नाही ना? नाश्ता असं नाश्ता जेवण आज तर एकदम धमाल इथून कशी जाईल? तिथे ते वेलकम ड्रिंक वगैरे असते. त्याच्यावर लिहिलेलं असतं का सगळं कुपन खायचं असतं. आधी होतं ना असं. तर हे मिळायचं ना त्यांचं वेलकम ड्रिंकला किती मिळतं काय हे बघू शकता. इथे 2 अडल्ट आणि चाइल्डचं तिकीट घेतलं. ₹750 अडल्ट आणि ₹500 चाइल्ड. आणि याच्यामध्ये आता दुसऱ्या गेटने एंट्री करायची. याच्यामध्ये आपल्याला फ्री असणारे वेलकम ड्रिंक, ब्रेकफास्ट, लंच आणि आणि इव्हिनिंगचा हाय टी. हाय टी मीन्स चहा कॉफी असतो. आणि एक यांचा एक स्पेशल एक असतो, काय म्हणतात त्याला, संध्याकाळचं म्हणतात त्याला हुरडा पार्टी. आता आपण या इथे दुसऱ्या गेटवर आलो जिथून आता एंट्री आहे. हे बघू शकता इथे. आला आता हे नाही ना करत. ए पिऊ,
आतमध्ये ते जसं आतमध्ये आपण यूज करणार आहेत म्हणजे नाश्त्याचा एक त्यानंतर लंचचा तिथे इथे टिक मार्क करतील किंवा तिथे काहीतरी खून करतील ते. ओके जाऊ. बघा इथे सिक्युरिटी पण उभा आहे मनमेव गेटवर. हे आता आपण एंट्री केली आहे. आता आपण जाणार आहेत स्नॅक्स साठी, नाश्ता करण्यासाठी. खाद्य महोत्सव पण म्हणता यायला कारण इथे खूप प्रकारच्या खूप प्रकारचे पदार्थ असतात, डिश असतात आणि इथे प्रॉपर गावाकडची टेस्ट मिळते. इथे तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो. इथे भाकरी वगैरे सगळं ते चुलीवर करत असतात. वेलकम ड्रिंक मँगो ज्यूस, कदाचित पावभाजी इथे, चहा कॉफी आणि इकडे हे बसण्यासाठी काउंटर्स केले. कसे होता कसे छान 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 छान. तुला फिनिश कसा होता ज्यूस? स्ट्रॉंग आहे. पावभाजी नाहीये, मिसळ होती इथे. कशी बिलू मिसळ? तिखट आहे, तिखट आहे. तुम्हाला कशी वाटली मिसळ? कशी आहे बाबू मिसळ? कशी आहे? कशी आहे? मस्तपैकी मिसळ, चहा, कॉफी, ज्यूस सगळं नंतर एक्सप्लोर करा. इकडे संध्याकाळी Bill. Hi, hi. It's me, hi. Okay. छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रातल्या ठिकाणी
कुठले जे बांधले सगळ्यांची माहिती. पिकॉक पिकॉक नंतर बेटा इव्हिनिंगमध्ये दिसतील पिकॉक, नंतर येतील पिकॉक, अजून येणार. हे कॉटेज आहे, रिलॅक्स करण्यासाठी जागा आहे. नंतर येऊ ऍक्टिव्हिटी आहे, धनुष्यबाण, टॉटो, रायफल शूटिंग, काही नाही आता. इथे आता मेन आकर्षण स्टार्ट होते, सगळ्यांचं आवडतं वॉटर स्पोर्ट. इथे आपलं स्टँड दिलेलं आहे, म्हणजे त्याचा एक सुंदर रूल बनवला नवीन की स्विमिंग कॉस्ट्यूम अत्यावश्यक. आतामध्ये सगळी सोय केलेली, आतामध्ये तुम्हाला सगळे स्विमिंग कॉस्ट्यूम वगैरे रेडीमेड मिळतील रेंटने. आधी फक्त एवढं होतं, फक्त एवढा एक स्क्वेअर होता आधी. आता बघा पलीकडे रेन डान्स आहे. आधी फक्त एवढा एक स्क्वेअर स्विमिंग पूल रेन डान्स होता, आता हा इतका सगळा त्यांनी एक्सपांड केलेला आहे. इकडे हा स्विमिंग पूल इथून तुम्ही रेंटने घेऊ शकता. अगदी व्यवस्थित सोय केलेली, व्यवस्थित सगळ्या जागेचा त्यांनी युटिलाइज केलेला. इकडे लेडीजसाठी चेंजिंग रूम, वॉशरूम, जेंट्ससाठी सेपरेट चेंजिंग रूम, वॉशरूम. तुम्हाला तिकडे रेस्ट करायचं होतं रेस्ट. इथे तो मोठ्यांसाठी स्विमिंग पूल डेप त्याची जास्त आहे, त्यानंतर याची डेप थोडी कमी आहे. लहान मुलं तुम्ही बघू शकता, अगदी लहानात लहान मुलं इथे खेळू शकतात. सेफ्टीचे चांगले प्रिकॉशन देण्यात
जवळपास वाजलेत 1:15. आपण गेलो तो 10 वाजता. 11, 12, 1 जवळपास 3-3.25 तासाच्या वॉटर पार्क एन्जॉय नंतर आपण आता सध्या बाहेर पडलो म्हणजे काय काढलंय त्यांना. दोघं मुली ऐकत नव्हत्या. श्रद्धा तर बिलकुल दिवसभर जरी खेळू दिलं तरी खेळते. चला आता आपण लंच करूया. 1 ते 3चा इथे वेळ आहे जेवणाचा. पण लंच करू म्हणजे आपण मग बाकीच्या ॲक्टिव्हिटीजला किंवा बाकीच्या ज्या काही इथे गोष्टी आहेत त्या एन्जॉय करण्याची थोडी ताकद राहील. तर जाऊ आता लंच करूया. लंचमध्ये पण काय काय मेन्यू बघूया. बाबू मस्ती कोण करतो? पप्पा कुठे गेले? कुठे गेले पप्पा? कुठे जाता? पप्पा कुठे जाता? ऑफिस? पप्पा विचारतात कसं सांगा. पप्पा कुठे जातात? पिऊ इथे बघ. अरे माझी शनिया. पप्पा कुठे जातात? अप कर दिदूला अप कर. तू आप. पप्पा डान्स कसे करतात? पिऊ पप्पा डान्स. पप्पांचे नाक कसे? कसे पप्पांचे नाक? बाय कर. इकडे बाय कर. व्हिडिओला बाय कर. बाय. पहिले हाय कर. हाय. छे काय करताय म्हणा? काय करताय विचार? काय करताय? तर मित्रांनो आता लंच चालू झालं आहे. हे बघा इथे असं सर्व केलेले यांनी. सगळे आयटम तसे मांडले. आता प्लेट घेतली. इथे बघू शकता तुम्ही. मिरचीचा ठेचा, पुरणपोळी, भाकरी, चपाती, ही मासवडीचा रस्सा, मासवडी, खीर, लापसी, बटाट्याची चटणी, बेसन पिठलं पण म्हणतात, कढी, बॉबी, कोशिंबीर, डाळ भात अजून घ्यायचा आहे. गुळवणी पण अवेलेबल आहे याच्यासोबत. आणि अजून एक स्वीट आहे काहीतरी ते अजून घ्यायचे. ताटात बसत नव्हतं एवढं म्हटलं. चला टेस्ट करूया. पिलू कसं आहे? छान आहे. मला हे दोघं आवडले. खीर आणि पुरणपोळी. गुळाची. पिलू कचे छान कचे. चला आता जेवणावर जरा ताव मारूया. माझ्या पिऊला असा छान असतो. असं करतो कारण ते आज लहान आहे. नाव वी आर ऑन डान्सिंग ब्रिज. सुलत्या पुलावर आहेत. आता बघा आता मजा बघा. ते छोट्या पिढीचं झोपलं खाऊन मस्त. मोठ्या पिढी मारता उड्या. ये हा वाचलो पाहिजे. ये सेमच येतो. नाही ये अरे ये ना ये. किती आपण चालते. चल मी पॉज वगैरे नाही का सांगितलं. ह्यूज असं ग्राउंड आहे.
त्यांचं काही ॲक्टिव्हिटी आहेत, राईड्स आहेत, ते रायडिंग आहेत. तिथे बैलगाडा नेट आहे ते बास्केटबॉलसाठी, सॉरी ते दूर बघू शकता. पुढे एक स्टेज टाईप आहे, तिथून उंटावर बसला उंटाची राईड आहे, तिथे बैलगाडा दिसते. त्याचा बैलगाडा राईड पण तिथे थोड्या वेळा सुरू होते. या स्टेजवरून कॅमल राईड. आणि अजून एक खासियत म्हणजे स्वतः ताजा रस. दादा किती वाजेपर्यंत चालू सर? 5 पर्यंत पूर्ण अनलिमिटेड. स्वतः रस सकाळी 5 पर्यंत अनलिमिटेड. दोन ग्लास द्या सध्या. लेक साईड गार्डन. आलोय आपण आता जादूगर रोहित कुमार मॅजिक शो तर झाला आहे. तिथे काही व्हिडिओ काढता आला आहे. आता कॅमेरा. हॅलो. कॅमल राईडला आता वेटिंग करतोय, बघू कधी येते. तो सॅड झालाय कारण सकाळपासून कोणी त्याच्यावर बसलो नाही. आता बसतोय त्याला आणि माहित पुढे आता बैलगाडी. घोडागाडी. आपण पहिले हे नंतर बैलगाडी नंतर घोडागाडी. बघू आता कधी कॅमलचा नंबर येतोय. अजूनही कॅमल राईड होत नाहीये. मीनवाईल त्यांची आता हॉर्स रायडिंग झाली. हॉर्स रायडिंग होते. बुलक कार्ट रायडिंग आत्ता जस्ट केली त्यांनी इथे. अजूनही हॉर्ससाठी कॅमलसाठी वेटिंग चालू आहे. 3.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कॅमल राईड करायला मिळाली आम्हाला. तर आम्ही दूर तिथे एक पिकॉक आलेला मयूर कट्टा. हा एक मयूर कट्टा आहे जिथे संध्याकाळी सहसा पिकॉक्स वगैरे येतात. तर सध्या एक आलेला आहे, तो थोडा दिसतोय. मे बी अजून जसा संध्याकाळ होईल अजून थोड्या वेळाने अजून येतील. आता कॅमल राईड झाली, हॉर्स राईड झाली, बुलक राईड झाली, मोर बघितले. आता बघू आपण थोडे काही प्राणी. रॅबिट्स. हा एक कोंबडीचा प्रकार ऑप्शन पण होतो. चिमणी आहे हे आहेत कबूतर वेगवेगळ्या जातीचे. थोडं पुढे आलो डक्स. डक 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 डक. क्वाक क्वाक.
पिऊ काय काय मला नाही करत. नाही होते ना बेटा, बसून घेतलं मी. काय पिऊ 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 मामा डक से पिऊ ते तिकडे एक बसली हॅलो कर. हॅलो रॅबिट साठी. हाय परत कर. हाय पिऊ. हाय. आता ऑलमोस्ट 5:30 वाजलेत. आता इथे हाय टी चहा आणि नाश्ता आहे. नाश्त्याला आज आहे भेळ. आज भेळ रोज वेगळा मेन्यू असतो. आज भेळ आहे, हाय टी. तर इथे आपण आजचा दिवस इथे आजचा दिवस आपण संपवूया. इथे व्हिडिओ एंड करू. तर इथून आम्ही परतीच्या प्रवासाला निघू परत. 1.5 तास लागेल, अंधार पण होईल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजून काही सजेशन असतील तर तेही सांगा. बिलू काय सांगशील? लाईक करा, डबल लाईक करा. बाय कर. ओके बाय कर. बाय. बाय बाय. बाय. तुम्ही पण इथे इन्व्हाइट करा. इथं सगळं छान प्लेस आहे पिकनिक वगैरे करायला. इथं रॅबिट्स पण भेटतात. मग तुम्ही येऊ शकता इथे. लवकरात लवकर या आणि विजिट करा. बाय. पिऊ बाय कर. बाय कर. बाय बाय बाय. फ्लाइंग वा बाय बाय. Thank you for watching.